महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सगळ्याच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जाते। दुसरीकडे शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असं स्थानिकांचं म्हणणं आहे। नाशिकातल्या महिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत, नव्या लोकप्रतिनिधींकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, या संदर्भात संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष असेल किंवा इच्छुक उमेदवार असेल हे कामाला लागले। मात्र मतदान करणाऱ्या मतदारांना नेमका काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकमधल्या काही महिला आहेत, ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत, काही शिक्षण घेत आहे, काही व्यवसाय करताय। अशा महिलांना नेमका काय अपेक्षा आहे या जाणून घेण्यासाठी मी आता त्यांच्याकडे आलेलो आहे। काय तुम्ही करता, काय अपेक्षा आहे तुम्हाला नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून? मी आता 10वी शिकलेली आहे, पण मला शिक्षण कमी झालेलं आहे, पण मग मला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे। तर त्याच्यासाठी आम्हाला जशी लोन वगैरे मिळाली तर मग मी टेलरिंग टीचर म्हणून करू शकते जॉब वगैरे। मग अजून आम्हाला असं वेगवेगळं काहीतरी योजना वगैरे पाहिजे। निवडून आल्यानंतर सगळीकडे चक्कर मारणं बघणं हे त्यांचं कर्तव्य आहे। ते एकदा निवडून आल्यानंतर परत डोकून बघायला येते नाही। मग तुम्हाला नेमकं काय वाटतंय, काय काय केलं पाहिजे? त्यांनी येऊन बघायला पाहिजे प्रभागात काय चाललेलं आहे। ते काहीच बघती नाही, नुसते निवडून यापुरते हात जोडायला येतात, परत राम राम घालता। बहुत घूमना पड़ता है, एक डॉक्यूमेंट्स के लिए बहुत घुमाता है, इधर जाओ नहीं होगा, ये तुम्हारा जन्म दाखिला इधर का नहीं, ये सर्टिफिकेट लाओ वो लाओ, बहुत घुमाता है इधर। हाँ पर हम वेस्ट बंगाल छोड़ा है, आज 30-35 साल हो गए, पर इधर हमको कुछ सुविधा होना चाहिए ना, हमारे लिए कुछ भी नहीं होता। खरं तर बाहेर राज्यातून जे नाशिकमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या ठिकाणी काम करत आहे किंवा या ठिकाणी राहत आहे अशा महिलांना देखील त्या ठिकाणी काही अडचणी येत आहे। काही तरुणी माझ्यासोबत आहे, तुला नेमका काय अपेक्षा आहे? मी कॉलेजची स्टुडंट आहे, पण मग मला अभ्यासिका माझ्या एरियात अभ्यासिकाच नाही, मला खूप लांब जावं लागतं आणि तितक्यात येण्या जाण्यातच अर्धा वेळ जातो। त्यामुळे अभ्यासिकाही खूप प्रमाणात झाल्या पाहिजे आणि प्लस रात्रीचा आम्ही मुली बाहेर पडतो, तितकी सेफ्टी आम्हाला नाही, तितकी सेफ्टी निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं। मुलींसाठी तरी एवढ्या सर्व गोष्टी शासनाने कराव्या। आणखी काही महिलांच्या योजना आहेत, त्या योजना तुला मिळता का, किंवा काय अजून नव्याने केलं पाहिजे, तुला काय वाटतं? लाडक्या बहिणीची योजना पण आधी खूप प्रमाणात चालू झाली, पण आता ती बंद होत चालली आहे। ती चालू राहावी, कारण महिलांना पण स्वतः इंडिपेंडेंट होत आहे महिला, त्यांना स्वतः कोणावर अवलंबून राहता येत नाही। त्यामुळे सर्व महिलांना तरी चालू राहायला पाहिजे आणि जास्त प्रमाणात सेफ्टी महिलांना रात्रीची असली पाहिजे, ती आता नाहीये आत्ताच्या शतकात तरी। तुम्हाला काय वाटतं? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे, पण मला बाहेर निघताना जॉबसाठी कोणीही जॉब देत नाही। मला जॉब मिळाल्याबद्दल मी खूप ठिकाणी फिरले, ते म्हणे तुमचं शिक्षण 12वी असल्यामुळे तुम्हाला जॉब देऊ शकत नाही। तर आपलं एकच मत आहे, जर सरकार निवडून आलं तर महिलांसाठी जॉब सुविधा केल्या पाहिजे। ते खूप रोजगाराच्या संधी नाही। परत आम्हाला बाहेर फिरताना आम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही, रात्री फिरताना असं भीतीदायक वाटतं का नाही, रात्री फिरताय कोणी येतं का, काय होतं, त्यामुळे आम्हाला खूप भीती आहे। सरकारने करावं का रात्री फिरताना सेफ्टी पाहिजे ते महिलांसाठी। हो, CCTV लावले पण पाहिजे ते। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी शहर झपाट्याने वाढतंय, त्यामुळे बाहेर राज्यातले जे या ठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ज्या महिला किंवा जे कुटुंब नाशिकमध्ये काम करत आहे किंवा या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत, अशांना त्या ठिकाणी इतर ज्या सुविधा आहेत त्यापासून वंचित राहावं लागते। तर तरुणींचे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आहेत। अभ्यासासाठी काही अभ्यासिका योजना त्या ठिकाणी, शिक्षण विभागाच्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे। आणि एकूण जर बघितलं तर नाशिकमधल्या अनेक महत्त्वाच्या रोजगाराच्या संधी असेल किंवा वेगवेगळे प्रश्न असेल, या महिलांनी नव्याने निवडून येणाऱ्या ज्या लोकप्रतिनिधींकडे अपेक्षा आपल्या व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन किरण खडरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।